आणि लोखंडाच्या कढईतली भाजी चांगली असते, लोहाचं घटक असतं, पण जास्त भाजी तयार झाल्यानंतर कढईत ठेवायला जमत नाही. ही जर भाजी काळी पडली आणि तिचं खाल्ली ना तर त्याच्यापासून पोटाला चांगलं नसतं, पोटाचे विकार वाढतात. होय हो, सराट्याच्या भाजीचं नेमकं काय आपल्या शरीराला याचा उपयोग? पचनक्रिया सुधारते. सालीवात, पचनक्रिया, आणखी बऱ्याच रोगावर. बापरे, बघा सांधीवात वातीपासून पण आराम भेटते. कसली भाजी? अगं बाई, हे सराठ्याची भाजी म्हणतात आहे, तुम्हाला माहिती नाही. आणि आता पहिल्या काळामध्ये नाही का ह्या पाशी सराठे आपण शेतात जर गेलोत ना तर ह्या पाही सराठे वाळलेले असतात. हे अशी काठी असतात आणि पायात टोचतात, मोडतात. आपण काय म्हणतो सराठ्याचा काटा पायात घुसला आमच्या जुन्या काळात. हे एवढे भारी हे सराठ्याचा पाला, हे काटे. कारण आमच्या 30 वर्षाखालची गोष्ट, आमच्या सासूबाईच्या काळात हिवाळ्यामध्ये लाडू करतात ना, तर त्याच्यामध्ये माझी सासूबाई काय करायची, परभणीला पत्तेवार, धोंडीबा पत्तेवार म्हणून आयुर्वेदिक दुकान आहे, पूर्ण तिथं भेटते किराणा. तर तिथे ही अशी सराटे भेटायची पॅकिंगची वाळलेली. तर त्या सासूबाई आणायच्या, ते वाळलेले असतात, पुन्हा चांगली वाळू घालणार, थोडंसं भाजून गरम करून ते आम्ही कुटायचो खलबत्यात. पहिले 30 वर्षाखाली एवढे काही मिक्सर नव्हते, काय नव्हते. तर हे खलबत्यात कुटायचे, चाळायचे, पावडर करायची, आणि ते हिवाळ्याचे लाडू करतात ना आपण, काजू बदाम, त्याच्यामध्ये ह्याची पावडर टाकायची. तर कारण हे एवढे गुणकारी आहेत की कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठीचा त्रास, खूप खूप सगळ्या म्हणजे 100 रोगावर काम करणारे असे ही सराट्याचा पाला, हे सराटे इतके काम करतात आयुर्वेदिक, इतकं भारी हे. तर चला म्हणलं, हे शेजारच्या ताईने दिलेले, मी त्यांना म्हणलं तर आम्हाला सराट्याची भाजी आणा. त्यांना दाखवलं मी सराट्याचं झाड, तर त्यांनी शेतात कामाला गेल्यावर ह्या आम्हाला अशी सराट्याची भाजी आणलेली. तर म्हणजे एवढी भारी हे आरोग्यदायी अशी आहे. तर हे बघा, हे अशी यायला आता थोडीशी निबर व्हायला काठी येईल, तर याचं काहीच वाया जात नाही. हे पाला जर वाळवला ना, ह्याची पावडर तयार केली ना, दररोज 1 चमचा खाली ना, तर खूप असं आरोग्यदायी रोगावर काम करते. आणि ह्याची जी काड्या आहेत ना, ह्या काड्या पण चांगल्या उन्हाळ्यात वाळून ह्याची पावडर तयार करून ठेवायची. ह्याचे सराटे पण हिवाळ्यात लाडूलेला काम येतात. म्हणजे ह्याची प्रत्येक वस्तू उपयोगी येते, इतकी आरोग्यदायी आहे. तर चला मला आज मस्तपैकी याची सराट्याची आणि एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने मी याची भाजी करणार आहे, मोकळी. तर मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर खेड्यातले असलं तर अशी सराट्याची भाजी शेतात भेटते बघा, सराट्याची पसरलेले असतात. तर तुम्ही आणून खाऊन बघा, किती भारी गुणकारी अशी आहे. चला आता व्यवस्थित मिक्स करून चांगली धुवून याची भाजी. तर पहा म्हणजे आता ह्या ज्या काड्या आहेत ना, तर ह्या काड्या चांगल्या धुवून अशा कट करून ठेसून खलबत्यात किंवा मिक्सरमधून ज्या काढल्या ना, त्याचा रस प्यायचा सकाळी सकाळी. एवढं भारी सांधेदुखीसाठी औषध आहे हे. आणि आता हे उन्हाळ्यात नाही का, ह्या काड्या वाळून पावडर करून ठेवली तर खूप चांगलं. पण आता पावसाळ्याचा सीझन आहे, आता वाळणे शक्य नाही. तर चला आता याचं आम्ही काहीतरी करूत. आता हे धुवून याचा ठेसून रस काढून पिऊत. आता याला बाजूला ठेवू. तर सगळ्यात अगोदर ह्याची भाजी बनवायची. तर चला आता भाजी धुवून काढू. म्हणजे आता भाजी धुताना ह्यात काय करणार आहे, मी 1 चमचाभर मीठ घालणार आहे. तर मिठानं काय होते, सगळी घाण गुण माती गुती पण निघून जाते आणि चांगली मऊ अशी, चांगली नरमपणा येतो भाजीला. तर ह्या पाता मीठ चोळून पुन्हा 1 पाण्यानं धुवून छानपैकी नितळायला ठेवणार आहे. आता भाजी नितळेपर्यंत छानपैकी तोपर्यंत मी चूल पेटून घेणार आहे. मस्तपैकी आपल्या चुलीवर आणि लोखंडाच्या कढईत अशी मस्त भाजी बनवायची. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आता सराठ्याची भाजी मस्तपैकी धुवून घेतलेली आहे नितळायला, आणि मस्त मी लोखंडाच्या कढईत आणि चुलीवर बनवणार आहे. तर त्यासाठी मी चूल पेटवलेली आहे. आणि म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत ना, तर चूल पण लवकर पेटत नाही, लाकडे थोडीशी वलसर असतात. तर मी काय केलं, ह्या ही मशीनवरच्या जे चिंध्या आहेत ना, देवाची वस्त्र छोट्या मोठ्या पिशव्या शिवलेल्या, त्या चिंध्या उरल्या होत्या कट करून, तर त्या घातल्या, त्यामुळे चूल छानपैकी पेटलेली. तर चला तर मी आता काय करणार आहे, अगोदर ही भाजी भाजून घेणार आहे. उकडून नाही घ्यायची, उकडून घेतली ना ते विटॅमिन पण जातं, भाजीची चव लागत नाही. म्हणून मी काय करणार आहे, ते चांगले भाजून घेणार आहे. मस्तपैकी कढई ठेवलेल्या गरम करायला. आता छानपैकी आज भाजी मस्त अशी खाली छान करून घ्यायची, मऊ करून घेते. भाजता तुम्ही अशी पण करू शकता, कच्ची पण फोडणीला टाकू शकता, पण मी थोडीशी गरम केलेला आणखीन चव वाढते. आणि ही हिरवी मिरचीची बनवा, चटणीची बनवा, कशी बनवा, एकदम अशी भारी होती भाजी. तर मी अशी मस्तपैकी हिरवी मिरचीची बनवणार आहे छानपैकी. तुम्ही त्यात डाळ ही टाकू शकता, मी डाळ वगैरे काही नाही टाकणार, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. मस्तपैकी भाजी चांगली गरम करून घेतलेली. आता मी काय करणार आहे, याच कढईमध्ये 2-4 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडीशी याच्यामध्ये
थोडंसं भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजले त्यामुळे शेंगदाणे भाजायची गरज नाही. तर तेलाच्या भाजलेले आता याच्यात थोडंसं जिरं पण घालणार आहे. खलबत्ता होता धुवून ठेवलेला आहे. भाजून काढायला मस्तपैकी चांगले अशा भरट भरट कुटून घेणार आहे. हे जिरं पण घातलेले तू फोडणी टाकली तरी चालते. आणि मिरची ही न टाकता नुसतं मिठाची भाजी केली तरी छान लागते. पण आपल्याकडे चटक मटक खायची सवय असते त्यामुळे आपलं चटक मटक खावतं म्हणून मिरची घेतली. चला आता ते काढून घ्यायची. आपण जास्त बारीक नाही केलेली, थोडीशी भरड केलेली. त्याला ठेसा ह्या भाजलेल्या भाजी टाकून द्यायचा. त्यामध्ये शेंगदाणे कुटायचे भरड भरड. काल काय मी तेवढी काढलेली नाही, थोडीफार काढलेली. आणि थोडं मोठा मोठा कुटायचं, बारीक नाही कुटायचं केलेलं. आणि तुम्ही याच्याऐवजी मिक्सरमधून पण काढू शकता. पण खलबत्यातलं चुलीवरचं असे गावरान चव येत नाही. चला तर मस्त आता ही पण काय करायचं या भाजीमध्ये मिक्स करायचं. कढई गरम झालेले तेल घालायचं. याच्यात थोडीशी हळद घालायची, सर मीठ घालायचं. आणि हे काय करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं झालं. इकडं तेल पण तापलेलं आहे. आता त्यात लसण जिरे मी काय घालणार आहे कारण आपण खलबत्यामध्ये ठेचून घेतलेलं मिरची सोबत चांगलं हलवून घ्यायचं. मस्तपैकी छानपैकी हलवली. आता याला काय करायचं एक वाफ काढायची. लगेच तयार होती ही भाजी. तर आता भाजी तयार झाली असेल एक वाफ काढलेली. तर पहा मंडळी या पहा मस्तपैकी झालेली. तर आता हिला काय करायचं उतरून घ्यायचं. आणि नाही का आता ही भाजी जास्त वेळ कारण लोखंडाची कढई आहे ना. आणि लोखंडाच्या कढईतली भाजी चांगली असते, लोहाचं घटक असतं. पण जास्त भाजी तयार झाल्यानंतर कढई ठेवायला जमत नाही. ही जर भाजी काळी पडली आणि तिचं खाली ना तर त्याच्यापासून पोटाला चांगलं नसतं, पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे मी काय करणार आहे लगेचच्या डब्यात काढणार आहे. तर म्हणजे चला तर मस्त गावरान अशी सराट्याची भाजी खेड्याने बघा आता पावसाच्या दिवसात कुठं पण असते खडका रानात हे. तर तुम्ही पण अशी भाजी आणून. झाली भाजी तयार, जेवणाची तयारी. गायत्री भाकरी मोडून मार. इकडं पोळ्या भाकरी पण तयार आहे मस्त. लागेल सराठीच भाजी चांगली. तर म्हणजे तुम्हाला जर अशा गावरान भाजीचा आजचा छोटासा ब्लॉग आवडला तर जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर कमेंट करून सांगितलं म्हणजे तुम्हाला आणखीन पुढचे असेच गावरान पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.